निवडणुकीच्या रिंगणामध्ये जय आणि पराजयाची अनेक कारणं आपण ऐकलेली असतील, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक मजेदार प्रकार समोर आलाय। माझा पराभव हा मतदारांमुळे नाही तर जादूटोण्यामुळे झाला असा दावा करत फुलंब्री नगरपंचायतीच्या एका उमेदवारानं थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। फुलंब्री नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 साठी 20 डिसेंबरला मतदान झालं। या प्रभागामधून शिवसेना पक्षाचे अमित वाहुळ हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले। मात्र मतदानाच्या 2 दिवस आधी भारत माता मतदान केंद्रासमोर काही संशयास्पद साहित्य आणि कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीला आला होता आणि या घटनेची परिसरामध्ये मोठी चर्चा सुद्धा झाली होती। निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर अमित वाहुळ यांनी मात्र आपल्या पराभवाचे खापर हे जादूटोण्याच्या प्रकारावर फोडलं। मतदान केंद्रासमोर जादूटोणा केल्यामुळे अनेक मतदार भयभीत झाले होते। अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकला गेला असा आरोप पराभूत उमेदवारानं केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांना कारवाईची विनंती सुद्धा केली आहे। पण ग्रामीण भागात अजूनही लोक जे आहेत हे काळ्या जादूला घाबरतात। तर त्या काळ्या जादूच्या घाबरूनच लोकांनी मला मतदान केलेलं नाही आणि सदरील जे लोक होते ज्यांनी ही काळी जादू केली त्यांची नावं मी सांगितलेली आहे पोलीस स्टेशनला आणि त्याबद्दल तक्रार दाखल करावी माझी विनंती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि PI साहेबांना सुद्धा केलेली आहे।